नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा भाग आलेला आहे। तर तो भाग काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर मित्रांनो, जी काही सगुणा असते तर ती सगुणा आपल्या ऐश्वर्याला मदत करत असते आणि ऐश्वर्याला मदत करून सर्व काही खबरी तिला देत असते। परंतु जेव्हा जानकी आणि ऋषिकेश कुस्तीचे पैसे जिंकतात आणि कुस्तीचे पैसे जिंकल्यानंतर घरी येतात तर अगदी मोठ्या मनाने ते सगुणाचा कोणताही रागराग अगदी धरत नाही आणि सगुणाच्या हातामध्ये दिवाळी खर्चासाठी आणि तिला शॉपिंगसाठी सर्व काही ते पैसे देतात। गुलाबदादांना सुद्धा फराळ देतात, पैसे देतात। म्हणून सगुणा आताही ऐश्वर्याच्या बाजूने नसते, कारण ती ऐश्वर्याला चक्क बोलून दाखवलेले असते तिने की काही झाले तरी जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा कधीही वाईट नाही, कारण आमच्या घरात राहिले पण आमचे त्यांनी कधीही उपकार ठेवले नाही। त्या बदल्यात त्यांनी आम्हाला जास्त असा मोबदला दिला, कारण खरंच त्यामध्ये दोघांमध्ये माणुसकी जिवंत आहे। आणि तू तर काय त्यांना घराच्या बाहेर काढलंस, अगं तू तर खरंच नागिन आहेस, नागिन। म्हणून सगुणा तिला खूप काही बोलते आणि जे काही आत्तापर्यंत रिपोर्ट देत असते तर आता सगुणा यापुढे ऐश्वर्याला कोणताही रिपोर्ट सांगायला तयार नसते, कारण मी ज्या म्हणजे सत्यवादी माता आहे तिच्याच लावालाव्या करते, परंतु आता मी मात्र तुझे काम करू शकत नाही असे स्पष्ट सगुणा ऐश्वर्याला सांगते। तेव्हा ऐश्वर्याला मात्र सगुणाचा खूप राग येतो, कारण आत्तापर्यंत आपल्या तालावर नाचणार ही सगुणा आता त्या जानकीच्या बाजूने हे काही ऐश्वर्याला देखवत नाही, म्हणून ती त्याचा बदला घेण्याचे ठरवते। कारण सगुणा आता ही जानकीच्या बाजूने असते, जानकीचा ती आदर करत असते। गुलाबदादा हे सुद्धा जानकी बहिणीने जो काही फराळ दिलेला असतो तर ते रणदिव्यांच्या घरामध्ये घेऊन येतात आणि रणदिव्यांच्या घरामध्ये घेऊन आल्यानंतर मात्र जेव्हा तो फराळ हा सर्वजण खातात तेव्हा तो फराळाची चव अगदी जानकी बहिणीच्या हाताची आहे हे अगदी टेस्ट सर्वांनी ओळखलेली असते। तेव्हा सुमित्र गुलाबदादांना सर्वांसमोर विचारतो की गुलाबदादा, हा फराळ जानकी बहिणीने पाठवलेला आहे ना? तेव्हा गुलाबदादा मात्र काही सांगायला तयार नसतात। गुलाबदादा म्हणतात की नाही, हा जानकी बहिणीने नाही दिलेला फराळ, कारण ऐश्वर्यासमोर ते हे सर्व सांगायला तयार नसतात। परंतु मात्र आता ऐश्वर्या ही गुलाबदादांना धमकावते आणि गुलाबदादांकडून काढूनच घेते की हा फराळ जानकीने दिलेला आहे। तेव्हा गुलाबदादा म्हणत असतात की हो, अहो तुम्ही काय जानकी बहिणीचा इतका उद्धार करतात आणि त्यांना वाटेल तसे अपमान करतात, खोटे नाटक करून त्यांच्यावर खोटे आरोप करून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलेत, त्यामुळे तुम्हाला देव कधीही माफ करू शकणार नाही, कारण आमचे ऋषिकेश दादा आणि आमच्या जानकी बहिणी अगदी मोठ्या मनाच्या आहात। आमच्या घरात 2-3 दिवस राहिलात, परंतु त्यांनी आमच्यावर खूप काही उपकार केले। आमचे ऋषिकेश दादा कुस्तीची स्पर्धा जिंकले, परंतु त्यातील मोलाचा वाटा त्यांनी आम्हाला दिला, कधीही त्यांनी माणुसकी सोडलेली नाही। परंतु तुमच्यात तर माणुसकी ही शिल्लक राहिलेली नाही, आणि जर माणुसकी तुमच्यामध्ये शिल्लक राहिली असती तर आज देव माणूस असलेल्या ऋषिकेश दादा आणि वहिनी साहेब यांना तुम्ही घराच्या बाहेर काढलेले नसते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचा सर्वांसमोर गुलाबदादांनी अपमान केलेला असतो हे ऐश्वर्याला सहन होत नाही आणि तिकडून सगुणाने सुद्धा आता तिला मदत करण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला असतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या लगेच सयाजी पाटलांना फोन करते आणि त्या गुलाबदादांना धडा शिकवण्यासाठी ती सगुणाच्या जीवावर उठते आणि सगुणावर आपल्या गुंडांना तिला मारण्याची सुपारी देते, तिच्यावर हल्ला होतो। परंतु ह्या देवकृपेने आपली सगुणा तर वाचते, परंतु ती काही जखमी झालेली असते। तेव्हा त्वरित तिला हॉस्पिटलमध्ये आणले जाते आणि हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर सगुणाची अवस्था खूप बिकट असते। गुलाबदादा खूप रडत असतात, परंतु आपले जानकी बहिणी आणि ऋषिक दादा अगदी हे धावून येतात आणि सगुणाची ती अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटतं। परंतु आता जेव्हा ही सगुणाची अवस्था कोणी केली, ऐश्वर्याने केली हे जेव्हा समजेल तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश पेटून उठणार असतात, कारण एका गरिबाला सुद्धा तिने सोडलेले नसते, त्यांच्यासुद्धा जीवावर ती जानकी आणि ऋषिकेशच्या साठी उठलेली असते। तेव्हा मात्र आपले गुलाबदादा यांची ही परिस्थिती काही अशी खास नसते, आपल्या जानकी ऋषिकेश दादांकडे ते काम करत असतात। तेव्हा मात्र आता गुलाबदादांकडे इतका मोठा हॉस्पिटलचा खर्च करण्यासाठी पैसे नसतात, परंतु अगदी देव माणसासारखं आपले जानकी आणि ऋषिकेश दादा धावून येतात आणि सगुणाचा जो काही खर्च झालेला आहे तो सर्व तो हॉस्पिटलचे बिल आपल्या ऋषिकेश दादा भरतात। जानकीसुद्धा अगदी मोठ्या मनाने सगुणाला म्हणते की तू काही टेन्शन घेऊ नकोस, तू काळजी घे। सगुणाची सुद्धा आपली जानकी
जानकी अगदी बहिणीप्रमाणे काळजी घेत असते तेव्हा मात्र सगुणाला खूप वाईट वाटतं. कारण सगुणाला असे वाटत होते कारण आपण त्या नागिन ऐश्वर्याची खोटारड्या ऐश्वर्याची साथ दिली आत्तापर्यंत. जानकी बहिणीबद्दल आपण तिला किती सांगितले, जानकी बहिणीचा म्हणजे खरंच आपण खूप अपमान केला म्हणून सगुणाला खूप गिल्टी फील होत असते. गुलाबदादा म्हणत असतं की सगुणा अगं पग पग माझे ऋषिकेश दादा आणि माझी जानकी बहिणी. पग सगुणा काय केले आज माझ्या दादा आणि बहिणींनं. अगं स्वतःच्या मुलीच्या म्हणजे ओवीच्या शाळेच्या खर्चासाठी त्यांनी हे पैसे बाजूला काढले होते परंतु आज मात्र त्यांनी ते तुझ्या उपचारासाठी वापरलेत. पग पग त्यांच्या मनाचा मोठेपणा. आणि सगुणा तू तर त्यांचा किती अपमान करत होती. आज ते जर नसते तर सगुणा तू वाचलीसुद्धा नसती. मी काय केलं असतं सगुणा. खरंच माझ्याकडे खर्चासाठी सुद्धा पैसे नव्हते परंतु आज मात्र माझे माणुसकी असलेले दादा बहिणी धावून आले. तेव्हा मात्र हे सर्व ऐकल्यानंतर सगुणाच्या डोळ्यामध्ये चटकन पाणी येते. डोळे भरून ती आपल्या ऋषिकेश दादा आणि बहिणीकडे बघत असते. गुलाबदादा हात जोडतात. जानकी आणि ऋषिकेश दादांचे आभार मानत असतो की खरंच आज हे सर्व काही झाले ते तुमच्यामुळे झाले दादा बहिणी. मी तुमचे हे उपकार कधीही फेडू शकत नाही. खरंच मला अगदी देवमाणसाप्रमाणे तुम्ही भेटलात म्हणजे खरंच मी आता कधीही तुमची साथ सोडणार नाही. तेव्हा सगुणासुद्धा जानकीची माफी मागते. जानकी मोठे मनाने म्हणत असते की सगुणा अगं कसली त्यात माफी. तू माझ्या लहानी बहिणीसारखी आहे आणि हे बघ आता स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःकडे लक्ष द्यायचे आणि लवकरात लवकर बरी हो. अगदी मोठे मनाने ती आपल्या सगुणालासुद्धा समजावते. तेव्हा मात्र सगुणाला खरंच खूप वाईट वाटतं कारण आपण किती त्यांच्याशी वाईट वागलो. त्या ऐश्वर्याचं ऐकलं तेव्हा मात्र आता आणि खूप मोठा आधार देऊन आपले जानकी आणि ऋषिकेश येथे उपचाराचे सर्व पैसे भरतात आणि हॉस्पिटलमधून सगुणाला काळजी घे असे बोलून ते हॉस्पिटलच्या बाहेर येतात. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला म्हणते की अहो खरंच मला माफ करा. मी तुम्हाला सगुणाचे बिल भरण्यासाठी खूप मोठा हट्ट केला आणि परंतु आपल्याकडे तशी म्हणजे पैसे तर नव्हतेच. ते ओवीच्या शाळेचे ते पैसे होते परंतु आता तर आपल्यासाठी सगुणासुद्धा महत्त्वाची होती. तीसुद्धा एक आपली जीवाची जीवलगच आहे आपल्या गुलाबदादांची बायको. मग आता आपण ते पैसे खर्च केलेत. मग आता यापुढे आपण आपले खर्च कसे करायचे कारण माझ्यामुळेच मी तुम्हाला हे पैसे खर्च करण्यासाठी सांगितले. तेव्हा आपला ऋषिकेशसुद्धा अगदी मोठेपणाने आपल्या जानकीला समजावतो. तेव्हा जानकी ऋषिकेशची माफी मागते तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी अगं जे काही केले ते आपण अगदी योग्य केलं. अगं काही केलं तर या जगात पैसा नाही तर माणसाची माणुसकी महत्त्वाची आहे. आणि अगं जेव्हा आपण घराच्या बाहेर पडलो होतो तेव्हा मात्र आपल्या गुलाबदादा आपल्यासाठी धावून आले होते. आपल्या जी काही जीवाची जीवलग माणसं होते त्यांनी तर आपल्याला घराच्या बाहेर काढले परंतु आपल्या गुलाबदादांनी आपल्याला आसरा दिला. मग आता जर त्यांना ते दुःखात असतील संकटात असतील तर आपणच त्यांच्यासाठी धावून जाऊ शकतो. आपण काय केले ते महत्त्वाचे नाही परंतु आपण एका जीवालाचं जीवदान दिले हे खूप महत्त्वाचे आहे आणि खरंच त्यातच खूप अशी माणुसकी आहे. अगं जानकी पैसा महत्त्वाचा नसतो माणूस महत्त्वाचा असतो. पैसे आज ना उद्या कमवतात येतो परंतु गेलेला माणूस आपल्याला परत मिळत नाही. त्यामुळे माणूस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सगुणा तर आपल्या घरचीच आहे आपल्या गुलाबदादांची बायको. तेव्हा जानकी तू टेन्शन घेऊ नको. आपण परत नव्याने सुरुवात करूयात, नवीन आयुष्याची सुरुवात करूयात आणि त्यात खरंच आपल्याला आपली जी काही ओळख आहे आणि त्यात मला तुझी साथ हवी आहे. तेव्हा जानकीसुद्धा आपल्या ऋषिकेशच्या हातामध्ये हात देते आणि अगदी आपल्या नवीन संसाराला जोमाने ती सुरुवात करतात. तेव्हा जानकीची मिळालेली खंबीर साथ आणि जानकीचं प्रेम आणि सर्व काही आपलं हे देवाची साथ यामुळे आपला ऋषिकेश आता पुन्हा नोकरीच्या शोधत असतो आणि त्याला खरंच नोकरीसुद्धा मिळते. परंतु ह्या दिवाळीच्या सणावर मात्र आपल्या जानकीला एक खूप मोठा असा चमत्कार घडलेला असतो कारण साक्षात लक्ष्मीच आपल्या जानकीच्या घरी आलेली असते. सौमित्रा आणि अवंतिकाने जो काही देवारा दिलेला असतो अगदी त्या देवघरात आपल्या जानकी आणि ऋषिकेशची जी काही हक्काची तिजोरी असते लक्ष्मीची तिजोरी असते शेवटी ती आता लक्ष्मीची तिजोरी आपल्या जानकीला सापडणार असते. तेव्हा मात्र आता जानकीला खूप मोठा सत्याचा उलगडा होऊन नाना का असे वागलेत ह्या सर्व गोष्टीचा उलगडा होणार असतो आणि सुमित्राला सुद्धा आता पश्चाताप होऊन जानकी आणि ऋषिकेशची माफी मागायला ती येणार असते आणि शेवटी आपल्या जानकी ऋषिकेशला अगदी त्यांचा गृहप्रवेश पुन्हा एकदा करून ती मानाने आणि माफी मागून परत घरी घेऊन जाणार असते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशची नव्याने सुरुवात झालेली तर असतेच परंतु आपले जानकी ऋषिकेश एक खूप मोठे असे उद्योजक बनलेले असतात आणि
आणि खरंच एका खूप मोठ्या उद्योजकाची जी काही जानकीने साथ दिलेली असते, तर खरंच आपल्या ऋषिकेशला आपल्या जानकीचा खूप मोठा अभिमान असतो. कारण सुमित्राला असं वाटत असतं की जानकीचे जे काही संस्कार आहे ते फक्त जानकीच आहे, कारण या घराला सावरून आणि एकत्र बांधून ठेवते ती मात्र आपली जानकी. कारण जी काही घराची देवता आहे ती जानकीमुळेच या घराला घर पण होतं आणि या घरातील माणसं एकत्र होती. म्हणून सुमित्राला खूप मोठ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आणि आता खरंच जोमाने सुमित्रा परत ऐश्वर्याला लाथडून आपल्या जानकी आणि ऋषिकेशला घरी घेऊन येणार असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.